लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कपिलधार यात्रेसाठी भाविकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची आम आदमी पार्टीची मागणी। मुख्य रस्ता खचल्याने भाविक अडचणीत, कोळवाडी मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची आम आदमी पार्टीची मागणी। आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक एडे यांची मागणी। बातमी बीड येथून। बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री संत शिरोमणी मनमनाथ स्वामी देवस्थान श्री क्षेत्र कपिलधारवाडी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात भव्य यात्रा भरते। या यात्रेसाठी देश विदेशातून तसेच विविध राज्यातून 3 ते 4 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात। यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे बीड कपिलधार मुख्य रस्ता गंभीरपणे खचला असून सध्या मांजरसुंबा मार्गे जाणारा एकच रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे। परंतु हा रस्ता अतिशय अरुंद व वळणदार असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि भाविकांच्या गैरसोयीची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्रशासनाकडे कोळवाडी मार्गे जाणारा पर्यायी रस्ता तात्काळ दुरुस्त करून भाविकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक एडे यांनी सांगितले की सध्या एकाच रस्त्यावरून संपूर्ण वाहतूक सुरू असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अन्य आवश्यक वाहने अडकण्याचा धोका आहे। त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी रस्ता खुला करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जय हिंद। आज आम्ही बीडच्या कपिलधार वाडी या घाटाच्या समोर उभे आहोत, जे 5 दिवसाच्या नंतर कपिलधारला यात्रा भरणार आहे आणि त्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही ह्या रस्त्याची पाहणी करायला आलो की नागरिकांची कशी व्यवस्था करण्यात येणार आहे। खरं तर या बीडकडून कपिलधारकडे जाणारा रस्ता सध्या तरी बंद आहे भूस्खलनामुळे, परंतु येणारी यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरत असते। या कपिलधारचे दोन्ही रस्ते चालू झाले पाहिजे अशी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं प्रशासनाकडे मागणी करणार आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.